काय केलं होतं काल? बोला, कोणतं टॉपिक स्टार्ट केलं होतं? हो, लक्ष द्या सगळं. कोणतं टॉपिक स्टार्ट केलं होतं? टपल. काय केलं होतं टपलमध्ये? काय होतं टपल? कसं क्रिएट करणार टपलला? 2 राऊंड ब्रॅकेट्स. हां, ठीक आहे. काय फीचर आहे टपलमध्ये? डाटा चेंज नाही होत. जर डुप्लिकेट डेटा अलाउड. डायरेक्ट नवीन टपल क्रिएट करायचं. अच्छा, एकपेक्षा जास्त डेटा आपण पास करू शकतो, सेपरेटेड बाय कॉमा. एकपेक्षा जास्त डेटा टाईपचे डेटा पण आपण पास करणार, बरोबर? अजून काय होतं? एम्प्टी टपल कशी बनवणार? टपल फंक्शनला ब्रॅकेट सोडून द्यायचं, ब्रॅकेटमध्ये काही टाकायचं. अच्छा, आणि अजून एक मेथड होती, नीट बोलायला. अजून एक मेथड होती टपल क्रिएट करण्याची, ते सांगा चला. 2 मेथड तर तुम्ही सांगितले. एक होतं ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, आणि दुसरी मेथड काय होती? विदाउट हां, विदाउट पॅरेंथेसिस आणि टपल फंक्शन. कसं करणार? व्हेरिएबल क्रिएट करणार, मल्टिपल डेटा त्याच्यामध्ये पास करणार, सेपरेटेड बाय कॉमा, बरोबर? पायथन त्याला काय करणार? टपलच्या आतमध्ये पुट करणार. त्याच कन्सेप्टला तुम्हाला काय सांगितलं होतं? तो आहे टपल पॅकिंग. तुम्ही लिस्ट अनपॅकिंगचा कन्सेप्ट बघितलं होतं. लिस्टमधला डेटा आपण बाहेर काढतोय सगळं आणि व्हेरिएबल्समध्ये असाइन करतोय. सेम तसंच आपण डेटा टपलच्या आतमध्ये पॅक पण करतोय. कोण पॅक करतोय? पायथन पॅक करतोय तुमच्यासाठी. तुम्ही व्हेरिएबलमध्ये एकपेक्षा जास्त डेटा पास करताय, सेपरेटेड बाय कॉमा. तो डेटा सगळं टपलच्या आतमध्ये पॅक होतोय, टपलच्या फॉर्मॅटमध्ये तो सेव्ह होतोय, बरोबर? तर आता पुढं, टपलमध्ये सिंगल डेटा तुम्ही स्टोअर नाही करू शकत, बरोबर? टपलमध्ये तुम्ही सिंगल डेटा स्टोअर नाही करणार. जर का मी टपल बनवलं राऊंड ब्रॅकेट्सच्या मदतीने, तिथं सिंगल डेटा पास केला तर काय होईल? टपल क्रिएट होईल. काय होईल? तो स्टोअर होईल त्या बेसिकली व्हेरिएबलमध्ये. त्या व्हेरिएबलचं जर का डेटा टाईप चेक केलं तर टपल येईल का? नाही येणार. तो व्हेरिएबल्समध्ये जो डेटा सिंगल डेटा पास झालेला आहे, तो सिंगल डेटा त्याचा डेटा टाईप असेल. तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली असेल तर स्ट्रिंग त्याचा डेटा टाईप होईल. इंटिजर, फ्लोट, बुलियन, नन, जो डेटा टाईप तुम्ही पास केला असेल तो बेसिकली त्याचा डेटा टाईप होणार आहे, बरोबर? जर का सिंगल डेटा मला पास करायचा आहे टपलमध्ये तर कॉमा लावणार. ते झालं होतं राऊंड ब्रॅकेटसाठी तुम्हाला दाखवलं होतं. टपल फंक्शनचं जर का मी यूज केलं तर त्याच्या आतमध्ये कसं करायचं? टपल फंक्शनच्या आतमध्ये जर का मी सिंगल डेटा पास केला तर कसं होईल? बोला. पण तो स्ट्रिंग डेटा पास झाला तर सेपरेट होईल, बरोबर ना? टपल फंक्शनच्या आतमध्ये जर का मी स्ट्रिंग डेटा पास केला तर पायथन त्याला टपल क्रिएट करणार, पण टपलच्या आतमध्ये एक सिंगल डेटा स्टोअर नाही करणार. तो त्या स्ट्रिंगमधल्या प्रत्येक कॅरेक्टरला घेणार आणि एक डेटा म्हणून तो टपलमध्ये पुट करणार, बरोबर? त्याच टपल फंक्शनमध्ये जर का न्यूमेरिक व्हॅल्यू पास केली, इंटिजर किंवा फ्लोट, मग काय येईल? एरर येईल. टपल फंक्शनच्या आतमध्ये जर काही न्यूमेरिक व्हॅल्यू पास केली, इंटिजर किंवा फ्लोट, तर तुम्हाला एरर येईल. तिथं टपल नाही क्रिएट होणार. तिथं इंटिजर व्हॅल्यू पास केली म्हणून तो इंटिजर नाही बनून जाणार लगेच, तो एरर शो करणार आपल्याला, बरोबर? राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये जर का इंटिजर आणि फ्लोट व्हॅल्यू पास केली तर एरर नाही येणार, बरोबर? तो डेटा टाईप होऊन जाईल. त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप तो इंटिजर होऊन जाईल किंवा फ्लोट होऊन जाईल, बरोबर ना? लक्षात घ्या ते व्हेरिएशन टपल फंक्शन. अजून काय दाखवलं तुम्हाला? हां, टपलच्या आतमध्ये आपण लिस्टला पास केलं होतं आणि लिस्ट आपण क्रिएट केली होती, त्याच्या आतमध्ये टपलला पास केलं होतं. ते दोन्ही पण गोष्टी समजले होते. डेटा कोणतं चेंज होणार आणि कोणतं डेटा चेंज नाही होणार. लिस्टमध्ये जेव्हा मी टपलला पास केलो तर मी टपलच्या आतमध्ये चेंजेस नाही करू शकतो. हा एक्झाम्पल बघा L1 मध्ये. इथं मी लिस्टच्या आतमध्ये टपल पास केलेलं आहे, बरोबर? ते टपल एक पूर्ण इंडेक्स नंबर होल्ड करतोय त्या लिस्टमध्ये, राईट? काय इंडेक्स नंबर होता यांचा? 5 इंडेक्स नंबर होता, 5 इंडेक्स नंबर होता त्याचा. या टपल पूर्ण डेटा एक 5 इंडेक्स नंबरवरती स्टोअर आहे. तर मी पूर्ण टपलला रिप्लेस करू शकतो, पण टपलच्या आतमधल्या डेटाला मी रिप्लेस नाही करू शकत. कळतंय तुम्हाला? या लिस्टमध्ये जेव्हा मी टपल व्हॅल्यू पास केलेली आहे त्या टपलमध्ये मी पूर्ण टपलला रिप्लेस करू शकतो, पण टपलच्या आतमधल्या व्हॅल्यूजला मी रिप्लेस नाही करू शकत. सेम जर का मी टपलच्या आतमध्ये लिस्ट पास केलेली आहे तर मी
या टपलमध्ये जो 5th इंडेक्स नंबर आहे, या टपलमध्ये जो 5th इंडेक्स नंबर आहे तिथं लिस्ट आता परमनंटली स्टोअर झालेली. त्या लिस्टच्या आतमधला डेटा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चेंज करा. तुम्ही पूर्ण एम्प्टी लिस्ट पण तिथं ठेवली तरी पायथनला चालणार, पण त्या पोझिशनवरती काय प्रेझेंट पाहिजे, लिस्टच प्रेझेंट पाहिजे. समजतंय? हे दोन्ही पण व्हेरिएशन. लिस्ट आपण क्रिएट केली त्याच्या आतमध्ये टपल, आणि टपल आपण क्रिएट केलं त्याच्या आतमध्ये लिस्ट पास केली, तर चेंजेस होणार, अपडेशन होणार. टपलच्या आतमध्ये पण अपडेशन होणार, पण तो अपडेशन या व्हॅल्यूसाठी नाही होते, या पूर्ण व्हॅल्यूमध्ये नाही होते, त्या लिस्टच्या आतमधल्या व्हॅल्यूजमध्ये होते. हे कन्सेप्ट समजा दोन्ही पण. व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. टपल काय सेम आहे जसं लिस्टमध्ये होतं, काही व्हेरिएशन्स फक्त डिफरंट आहे. बरोबर? टपल आपलं इम्युटेबल ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण चेंज करू शकत नाही एकदा की टपल आपलं क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे? त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स दाखवले. सिंगल डेटा टपलमध्ये कधीच स्टोअर होणार नाही. सिंगल डेटा जर का स्टोअर करायचा आहे तर कॉमा पुटच करावा लागतो, पण लिस्टमध्ये तसं नाही आहे. लिस्टमध्ये जर का सिंगल डेटा पास केला तर तो सेव्ह करून घेते. तो असं नाही सांगत की लिस्टमध्ये सिंगल डेटा आलाय पुढं कॉमा लावा, पण टपल काय सांगते, जर का सिंगल डेटा देत आहे तर कॉमा लावून तरच सिंगल डेटा स्टोअर करू शकतो, नाही तर सिंगल डेटा स्टोअर होणार नाही टपलमध्ये. तसे व्हेरियस ऑपरेशन्स आहे टपलमध्ये जे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. ठीक आहे? सो जेवढे व्हेरिएशन्स होते आत्तापर्यंत सगळे दाखवले. ह्याच्या पलीकडं टपलमध्ये कोणतंच व्हेरिएशन नाही आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला टपल क्रिएट करण्यासाठी कधीच अडचण येणार नाही. हे जेवढे ऑपरेशन्स तुमच्यासमोर मांडले ते व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. तुमच्या लक्षात येईल टपलची वर्किंग कशा पद्धतीने चालते आणि लिस्टपेक्षा तो कसं डिफरंटली लाईक होतो. कळत आहे? पुढचा टॉपिक घेऊ. आता बाकी सेम आहे आपले टॉपिक्स, जे स्ट्रिंग आणि लिस्टमध्ये आपण स्टडी केलेलं आहे तेच सगळे टॉपिक्स आपण इथं पण स्टडी करतो आहे. काय टॉपिक आता नेक्स्ट, टपल, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. परत सेम कन्सेप्ट येते तुमच्यासमोर. स्ट्रिंगमध्ये तुम्ही इंडेक्सिंग स्लायसिंग स्टडी केलं आहे, लिस्टमध्ये तुम्ही इंडेक्सिंग स्लायसिंग स्टडी केलं आहे. सेम टपलमध्ये पण सेम कन्सेप्ट आहे, काहीच फरक नाही. ठीक आहे? चला एकदा फक्त रिवाईज करू आपण. स्ट्रिंगमध्ये इंडेक्सिंग कशी होणार मला सांगायचं आहे फक्त पटपट. बोला, याला इंडेक्सिंग कशी होणार? बोला. एक तुमच्यासमोर स्ट्रिंग बनवली आहे, एक तुमच्यासमोर लिस्ट बनवली आहे. मला सांगा याच्यामध्ये इंडेक्सिंग कशा पद्धतीने होणार? पुढे पण तुम्ही 0 पासून चालू करणार. लेफ्ट टू राईट जर का तुम्ही इंडेक्सिंग करताय तर तुम्ही 0 पासून स्टार्ट करणार. राईट टू लेफ्ट तुम्ही इंडेक्सिंग करताय तर -1 पासून तुम्ही स्टार्ट करणार. स्ट्रिंगमध्ये प्रत्येक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर आपण प्रोव्हाइड करतो, बरोबर ना? सेम तसंच लिस्टमध्ये आपण एक डेटाला, एक व्हॅल्यूला एक इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करतो. मग या लिस्टमध्ये आता नंबर्स आहे 1 2 3 4 5, तर प्रत्येक नंबरला एक एक इंडेक्स नंबर भेटेल, बरोबर? याच्यामध्ये जर का मी स्ट्रिंग व्हॅल्यू ॲड केली, आता काय केले, स्ट्रिंग व्हॅल्यू, तर मला सांगा या पूर्ण स्ट्रिंग व्हॅल्यूला एक इंडेक्स नंबर भेटेल. लिस्टमध्ये तसंच कन्सेप्ट आहे, पूर्ण एक डेटाला पूर्ण एक व्हॅल्यूला एक इंडेक्स नंबर आपण प्रोव्हाइड करतो. स्ट्रिंगमध्ये आपण एक कॅरेक्टरला, प्रत्येक कॅरेक्टरला एक इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करतो. हाच कन्सेप्ट आहे. सेम वर्किंग टपलमध्ये पण. टपलमध्ये पण प्रत्येक एक डेटाला, प्रत्येक एक व्हॅल्यूला आपण एक इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करणार, बरोबर? सो आता टपल कसं क्रिएट होणार तुमचं? राऊंड ब्रॅकेट्स, बरोबर? त्याच्या आतमध्ये मी काय देतोय, डेटा पास करतोय. आता सांगा कुणाला कोणता इंडेक्स नंबर भेटणार आहे? हॅलोला आणि ह्या 10.10ला 6, ट्रूला 7 आणि ननला 8. कळत आहे आता इंडेक्सिंग कशी? बाकी सेम ऑपरेशन्स आहे स्लायसिंगचे. मी स्लायसिंगचे सगळे ऑपरेशन्स तुमच्यासमोर मांडतो, मला फक्त आन्सर करायचे. कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. आता स्ट्रिंगमध्ये पण सेम होतं, लिस्टमध्ये पण सेम होतं, बरोबर? स्टार्ट करू आपण. सांगा मला काय आउटपुट येईल याचं?
हॅलो येईल. त्याचं काय ह्याला काही काय करू मी तुमचं हां बोलले का नाही अविनाश. सिंगल नंबर आपण पास करतोय, आपण इंडेक्स नंबर पास करतोय, स्टार्ट नंबर आपण प्रोव्हाइड करतोय, बरोबर ना. या 3 मध्ये जेवढे पण तुम्हाला व्हेरिएशन्स दाखवले या 3 मध्ये तुम्ही सिंगल नंबर पास केलं. पायथन काय करणार आहे, या नंबरला घेणार आणि जाऊन इंडेक्स नंबर सर्च करणार. तुम्ही 5 जाऊन सर्च केलं, तुम्हाला हॅलो तुम्ही मला सांगितलं, बरोबर. तुम्ही जाऊन -6 ला सर्च केलं, तुम्ही मला 4 डेटा सांगितलं. पण जेव्हा मी इथं 200 दिलंय तर पायथन काय बघतोय, जाऊन 200चा इंडेक्स नंबर सर्च करतोय, त्याला नाही सापडलं कुठं 200चा इंडेक्स नंबर, त्यांनी मला एरर दिला. मी परत सांगतोय, स्लायसिंगमध्ये तुम्हाला 2च ठिकाणी एरर येणार आहे. एक, जेव्हा तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करताना सिंगल नंबर तुम्ही पास करणार. इथं मी सिंगल नंबरच पास केलेला आहे ना, फक्त स्टार्ट नंबर पास केलेला आहे, बरोबर. त्या केसमध्ये जर का तो रेंजमध्ये नसेल, तसं इंडेक्स नंबर अवेलेबल नसेल तर तुम्हाला एरर येईल. आणि सेकंड, स्लायसिंगमध्ये जेव्हा पण तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करताय तर दुसरा एरर तुम्हाला कधी सापडेल, जेव्हा तुम्ही स्टेप काउंटला 0 द्या. जेव्हा तुम्ही स्टेप काउंटला 0 देणार तेव्हाच तुम्हाला एरर शो होणार. लक्षात घ्या ही दोन्ही पण गोष्ट. नाही तर तुम्हाला काय भेटणार, एम्प्टी लाईन, एम्प्टी लिस्ट. आणि याच्यामध्ये एम्प्टी लाईन नाही भेटणार, याच्यामध्ये एम्प्टी टपल भेटणार. स्ट्रिंगमध्ये आपल्याला एम्प्टी लाईन भेटते, लिस्टमध्ये आपल्याला एम्प्टी लिस्ट भेटणार, आणि टपलमध्ये जर का तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करताय तर तुम्हाला काय भेटणार, एम्प्टी टपल भेटणार. ठीक आहे. पण एरर तुम्हाला 2च केसेसमध्ये येईल. एक, जेव्हा तुम्ही फक्त स्टार्ट नंबर पास करताय आणि तिथं जर का तो इंडेक्स नंबर अवेलेबल नसेल. जसं इथं मी 200 पास केलं आहे का, असं कोणतं 200 इंडेक्स नंबर, त्यांनी एरर दिली. सेकंड एरर कधी येईल स्लायसिंग ऑपरेशन्समध्ये, जेव्हा तुम्ही स्टेप काउंट तुमचं 0 सेट करताय. स्टेप काउंट तुम्ही काय सेट केलंय, 0. त्या केसमध्ये तुम्हाला एरर येईल. बाकीच्या सगळ्या केसेसमध्ये जर का ती आउट ऑफ द रेंज पण असेल डेटा तर तुम्हाला एम्प्टी टपल येईल. लक्षात येतोय. आता इथून पुढं तरी चुकू नका. चला याचं व्हेरिएशन सांगा आता. बोला. काय रे चालेल, एकच मिनिट या. सगळं आहे ना, 9 पेक्षा एक कमी करा, 8 पर्यंत प्रिंट करायचं आहे. कुठून चालू होणार, 4 पासून चालू होणार. 3, 4, 5, 6, 7, 8. 8ला 9 ननच आहे ना. याचं सांग. थांब ना, लिहिलंच नाही काही. बोला, एक जण बोला, काहीतरी बोला. ओम काय येईल. एक मिनिट, इंडेक्सिंग करा सगळ्यांच्या डोक्यामध्ये. -5 काय,
5 hello 10.10 true आणि none in minus चल मला माहिती इंडेक्सिंग शिकव. पण ती तशी जाणार बरोबर काय समजलं? 1 2 3 4 5 पासून सगळं प्रिंट होणार लक्ष द्या आता काय करताय तुम्ही. -1 -2 -3 -4 -5 आणि इथं काय होतं -5 स्टार्ट नंबर होता ना. स्लाइसिंगचा सिंटॅक्स काय स्टार्ट नंबर कोलन स्टॉप नंबर कोलन स्टेप काउंट बरोबर ना. तर मी काय दिलंय पहिले स्टार्ट नंबर दिलाय. -5 तुमचं स्टार्ट नंबर आहे. कुठे आहे -5 5 पासून चालू होते. कुठं जात आहे तुम्ही -1 पर्यंत जात आहे. पण एंड नंबर काय असतो काय सांगितलेलं आहे पायथननी एंड नंबर नेहमी एक कमी कन्सिडर करायचं. तर -1 पेक्षा एक कमी काय ट्रूच आहे ना. तर तिथपर्यंतच डेटा प्रिंट होणार तुमचं. ह्याच्या अवघड काय होतं तुम्ही इंडेक्सिंग करा तुम्हाला लगेच लक्षात येणार -5 टू मला -1 जायचं आहे. पण -1ला मला कन्सिडर नाही करायचं आहे त्याच्यापेक्षा एक कमी कन्सिडर करायचं आहे. सांगायचं हां हो डेटा सांगा मला. डेटा सांगा ना काय येणार आउटपुट स्क्रीनवर. बरोबर काय आलंय. आता तुम्ही राईट टू लेफ्ट जात आहे तुम्हाला एम्प्टी टपल येणार ना. स्टेप काउंट तुम्हाला -1 मध्ये तोपर्यंत नसेल जोपर्यंत तुमचं रिव्हर्स डायरेक्शन मध्ये डेटा प्रिंटच होणार नाही कधी. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये डेटा कधी प्रिंट होईल जेव्हा स्टेप काउंट मायनस मध्ये देणार तुम्ही. कळतंय स्टेप काउंट जोपर्यंत मायनस मध्ये जात नाही तोपर्यंत रिव्हर्स डायरेक्शन मध्ये डेटा प्रिंट होणार नाही. एकही जण अभ्यास करत नाही खरंच नाही करत. काय उपयोग नाही या पुढे जाण्यात. तुम्ही इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग मध्ये अजून हे राहिले अजून तर पुढे किती पायथन. डेटा कसं रीड करताय राईट टू लेफ्ट जात आहे बिंदा सांगता पण आहे नन ट्रू 10.10 आणि हॅलो प्रिंट होणार. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये तुम्ही डेटा प्रिंट पण करताय होईल ना रिव्हर्स डायरेक्शन मध्ये डेटा प्रिंट मी कुठं नाही म्हणतोय. पण स्टेप काउंट मायनस मध्ये द्या. जोपर्यंत स्टेप काउंट मायनस मध्ये नाही तोपर्यंत तुमचा डेटा रिव्हर्स मध्ये आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले होणार नाही. ते तुम्हाला एम्प्टी टपल देणार एम्प्टी लिस्ट देणार एम्प्टी स्ट्रिंग देणार. ही गोष्ट लक्षात घ्या. डेटा नेहमी स्लाइसिंग मध्ये लेफ्ट टू राईटच प्रिंट झाला पाहिजे. लेफ्ट टू राईटची सिक्वेन्स काय 1 पासून ते नन पर्यंत बरोबर ना. तर लेफ्ट टू राईटच तुमचा डेटा प्रिंट होणार. जो आणि हा राईट टू लेफ्ट डेटा तेव्हाच प्रिंट होणार जेव्हा स्टेप काउंट -1 मध्ये असेल. स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये जेव्हा पण तुम्ही प्रोव्हाइड करणार तेव्हाच तुम्ही अपोजिट डायरेक्शन तुम्ही रिव्हर्स डायरेक्शनमध्ये डेटाला प्रिंट करू शकता. नाही तर बाय डिफॉल्ट पायथन काय सांगतोय मी लेफ्ट टू राईटच डेटाला प्रिंट करणार. कसं प्रिंट करणार लेफ्ट टू राईटच डेटाला प्रिंट करणार. जोपर्यंत स्टेप काउंट मायनसमध्ये येत नाही तोपर्यंत मी अपोजिट डायरेक्शनला घेणार नाही. एवढं एकच स्टेटमेंट इथं पॅक करून ठेवा. आता मी इथं दिलं -1 टू -5 पायथनला त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तो काय सांगतोय अपोजिट डेटा आहे बरोबर ना. -1 कुठं आहे नन -2 कुठं आहे ट्रू -3 वरती कोणतं येईल 10.10 -4ला कोण येईल हॅलो येईल बरोबर. पण जेव्हा डेटा मला मांडण्याची पद्धत येईल तेव्हा मी अपोजिटमध्येच मांडणार ना. पहिल्यांदा नन मांडणार मग ट्रू मग 10.10 हॅलो अपोजिटमध्येच डेटा प्रिंट झालं तुमचं. पण स्टेप काउंट दिलेलं आहे का तुम्ही तर स्टेप काउंटच नाही दिलंय. तुम्ही स्टेप काउंटच इथं प्रोव्हाइड नाही केलेलं पहिली गोष्ट. सो त्या केसमध्ये तो तुम्हाला एम्प्टी टपल देणार. येतोय लक्षात. आता याचं सांगा मला. बोला. मी परत सांगते एरर तुम्हाला 2च केसमध्ये येणार. तुम्ही ना माझ्या पॉईंट्सवरती लक्ष देत आहे स्वतःच्या डोक्यामध्ये काय वेगळंच कन्सेप्ट मांडताय का तुम्ही.
मी काय सांगितलं, एरर तुम्हाला कधी येईल? दोनच केसमध्ये. पहिली केस काय, जेव्हा तुम्ही सिंगल नंबर पास करणार, तो जर का इंडेक्समध्ये नाही सापडला तर एरर. दुसरा एरर कधी आहे, स्टेप काउंट जर का 0 दिला तरच स्लायसिंगमध्ये एरर दिसणार. याच्या पलीकडे जाऊन स्लायसिंगमध्ये एररच नाही आहे. पायथनला शिकवलंच नाही एरर द्यायचं, त्याला एवढंच माहिती आहे एम्प्टी टपल द्यायचं. आता मी इथं दिलं आहे 100, नाही आहे 100 कुठंच प्रेझेंट. 200 पण मी स्टॉप नंबर पण दिला आहे ना, सो त्या केसमध्ये त्याला हे दोन्ही पण नाही सापडले, त्यांनी आपल्याला काय दिलं, एम्प्टी टपल दिलं. समजतंय का? एरर कधी येईल तुम्हाला, कुठेही एरर करत बसू नका. एरर फक्त दोनच केसेसमध्ये असेल. एक जेव्हा तुम्ही सिंगल नंबर पास करणार आणि तो इंडेक्स नंबर प्रेझेंट नसेल तेव्हा, आणि स्टेप काउंट 0 असेल तेव्हाच. दमून टाकतात माणसाला. सांगा आता काही त्याचं आउटपुट. काय येईल त्याचं आउटपुट. मला वाटतं ते काहीच येणार नाही, कारण आपण स्टेप काउंट मायनसमध्ये दिलेला नाही, तो प्लसमध्ये. प्लसमध्ये. आणि प्लस पुढे आहे, मायनस मागे. आता आलाय बघ याच्या लक्षात, असं मी म्हणू शकतो. काय माहिती ते -1 to -7 ची डायरेक्शन काय होती, लेफ्ट टू राईट होती का राईट टू लेफ्ट होती? राईट टू लेफ्ट होती. आणि पायथननी काय सांगितलंय, राईट टू लेफ्ट डेटा प्रिंट होईल, पण कधी होईल, जेव्हा स्टेप काउंट मायनसमध्ये असेल. मी काय दिलं होतं इथं, +1 दिलं होतं, तर काय दिलं त्यांनी, एम्प्टी टपल. सपोज जर का मी याला केलं मायनसमध्ये, आता काय सांगतं, आता बोला. आता होईल ना प्रिंट, म्हणा हो म्हणा, काहीतरी म्हणा. झालं प्रिंट. अजून पण लक्षात आलंय ओम? मायनसचं कन्सेप्ट समजलंय आता तुला? आता नाही चुकणार तू. सांग मग. बोलो. काय एम्प्टी टपल चालू आहे का? एम्प्टी टपल प्रिंट होईल. समजलंय? ह्याला जर का प्लस केलं तर मग येईल डेटा. कोणता डेटा येईल मग? वैष्णवी 5, 8.8 आणि 7. दोनच आहेत, 5 आणि 7. फाईव्ह आणि 10.8. स्टेप काउंट माहिती ना कसं मोजायचंय? सरसकट डेटा नाही घ्यायचंय. स्टार्टिंग नंबर पासून 2 स्टेप काउंट करणार तुम्ही. बरं भाऊ, इथं 5 आणि 10.10 आलाय ना, कुठं ट्रू आणतंय? त्या स्टेपवरती येऊन थांबायचंय, दुसऱ्या स्टेपवरती थांबायचंय, त्याच्या अजून पलीकडे नको जाऊ. बरोबर ना? 10.10 ला तुझी दुसरी स्टेप कंप्लीट होती ना. त्याचं सांगा.
सिक्वेन्स आउटपुट सांगा या तीनचं. Same येईल म्हणून नाही येईल. सगळा डेटा प्रिंट टप्पल मधला सगळा डेटा प्रिंट झाला. कशामध्ये? ह्याच्यामध्ये का ह्याच्यामध्ये का तिन्ही ह्याच्यामध्ये? आहे, तिन्ही नाही. झालं मला काय आउटपुट म्हणून बघत होते का मला काय बोलते दिसतंय आता. समजलं सगळ्यांना स्लायसिंग आता? हां आता नाही चुकणार. दोन कन्सेप्ट हां लक्षात ठेवायचं आहे. एरर कधी येईल? जेव्हा तुम्ही सिंगल नंबर पास करणार असाल, हां तो इंडेक्समध्ये नाही आहे प्रेझेंट, तर तुम्हाला एरर येईल. अजून एक एरर कधी येईल? स्टेप काउंट 0 असेल तर बाबा. हां इथं चुकू नका. या केसमध्ये हां या स्टेप काउंटची जागा आहे ना, त्याला मी 0 सेट केलेलं आहे. काय आलं? बाकी केसमध्ये तुम्हाला एम्प्टी टपल येईल. स्ट्रिंगमध्ये करता येतं एम्प्टी लाईन येईल. लिस्टमध्ये करता येतं एम्प्टी लिस्ट येईल. बाकी स्लायसिंग ऑपरेशन सेम. रेंज कधी पण चेक करायची. पहिली स्टेप जेव्हा पण स्लायसिंगचा आन्सर सांगताय तर रेंज चेक करा. तुमची रेंज कुठं असते? हे दोन नंबरच रेंज असते तुमची, स्टार्ट नंबर एंड नंबर. स्टार्ट नंबर आणि एंड नंबरला चेक करा तो लेफ्ट टू राईट आहे का राईट टू लेफ्ट आहे, फक्त एवढंच बघायचं आहे. आता राईट टू लेफ्ट असेल तर चेक करा जाऊन स्टेप काउंट मायनसमध्ये आहे का. नसेल तर काय होईल? एम्प्टी लिस्ट टपल स्ट्रिंग तिथं प्रिंट होणार, बरोबर ना. आणि जर का लेफ्ट टू राईट आहे, स्टेप काउंट तुमचा मायनसमध्ये, त्या केसमध्ये पण एम्प्टी लिस्ट स्ट्रिंग किंवा टपल होईल, बरोबर ना. तुम्ही लेफ्ट टू राईट रेंज तर दिली, बट डायरेक्शन आता काय देताय तुम्ही? अपोजिट डायरेक्शन देताय. सो त्या केसमध्ये पण तुम्हाला एम्प्टी येणार, बरोबर ना. कळतंय? एवढेच पॉईंट लक्षात ठेवा. स्लायसिंग काहीच नाही मग त्याची पलीकडे. शेवटचा कन्सेप्ट होता, आता नाही आहे इथून पुढं स्लायसिंग बिसिंग काय आपलं झालं. टपलमध्ये एंड होतं आता. सेटमध्ये असं कन्सेप्टच नाही आहे इंडेक्सिंग स्लायसिंगचं, आपण लक्षात घ्या. ठीक आहे. डिक्शनरीमध्ये आपण डेटा की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये स्टोअर करणार, सो तिथं पण इंडेक्सिंग लागू होत नाही. तिथं आपल्याला की नेमच्या मदतीने डेटाला ॲक्सेस घ्यायचं आहे. त्या केसमध्ये इथं तुमचं इंडेक्सिंग स्लायसिंग संपलेलं आहे. जेव्हा आता आपण डेटा सायन्समध्ये जाऊ तिथं नंपाईचा कन्सेप्ट आहे, नंपाईची लायब्ररी. तिथं आपण ॲरेज शिकणार आहे. ॲरेजमध्येच डायरेक्ट आता इंडेक्सिंग स्लायसिंगला आपण लक्षात घेऊ, तिथंच आपण ते नाव काढणार नाही आपण. सो तुमच्यावर आता रिव्हिजन करा आणि प्रॉपर लक्षात ठेवा. नेक्स्ट टॉपिक आजचं नेस्टेड टपल. नेस्टेड लिस्ट आठवतीये? नेस्टेड लिस्ट आठवती का विसरले? नेस्टेड लिस्ट काय होतं? एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट क्रिएट करायचं. सेम टपलचा पण कन्सेप्ट. एका टपलच्या आतमध्ये अजून एक टपल तुम्ही क्रिएट करू शकता. कसं होणार? अशा पद्धतीने बरोबर. हा नेस्टेड टपल झालाय, म्हणू शकतो मी याला नेस्टेड टपल. स्लायसिंग इंडेक्सिंग स्लायसिंग आठवती ह्याच्यावरती? नेस्टेड लिस्ट
नेस्टेड लिस्ट जेव्हा कन्सेप्ट आपण स्टडी केलं होतं त्याच्यामध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंग केलं होतं, आठवतंय कशा पद्धतीने केलं होतं? सेम टपलमध्ये पण होणार. सांगा मला आता टपलमध्ये इंडेक्सिंग कशी होणार, नेस्टेड टपलमध्ये इंडेक्सिंग कशी होणार? आज डेटा तुमचा घेतोय, इथं खाली प्रेझेंट करतोय, मला इंडेक्सिंग द्यायची, त्याला सांगा आता पटपट. हां. ह्याला चार कोणाला देऊ या 5ला देऊ का? एवढं त्या टपलला पूर्ण या टपलला देऊ ना? हां. बरोबर. असं आता जर का मला या 5 आणि ह्याच्या आतमधला डेटा पाहिजे असेल तर परत एकदा आतमध्ये इंडेक्सिंग होईल, बरोबर ना? आता सांगायचं आहे स्लायसिंग कशी परफॉर्म करू. पाहिजे मला डेटा 7 पाहिजे. पहिल्या टप्प्यामध्ये 4 घेणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 घेणार. काय घेऊ पहिल्या याच्यात? आणि आता काय घेऊ? कॉमा. काय देऊ तुम्ही सांगा, मला नाही माहीत. तर अजून एक टप्पा अजून एक टपल का अजून एक स्क्वेअर ब्रॅकेट? हां. टपल म्हणजे तो असं बनवावं लागेल ना मला. काय देऊ त्याच्यात? सांगा 11 डेटा कसा पुल अप करू. आधी 4 घ्यायला लागेल, परत 4 हां. काय घेऊ मग? 4 4 3 ब्रॅकेट्स घेऊ का 2च? 4 4 2 आलं लक्षात आलं. आता सेम ऑपरेशन जे वरती एवढे तुम्ही केले ना हे सगळे तुम्ही याच्यावरती पण करू शकता, त्याच्यात काही नाही. लक्षात येतोय ना नेस्टेड टपलला कसं घेणार? एक क्वेश्चन देतो तुम्हाला, फक्त मला सांगायचं आहे त्याचं उत्तर. 2 सांग. वन टू थ्री आणि नेक्स्ट डबल अख्खा सेकंड डबल. नाही सर 1 2 3 आणि 7. 4 सोडून बाकी सगळं. ठीक ठीक काय रन करतोय. काय आला डेटा? चालू टाइम नाही आहे आपल्याला, जायचंय पुढं अजून.
येतोय काही लक्षात? Second फक्त आहे ना हां सेकंड जो हे होता ना त्यातच धरले 0 to 3 ला कन्सिडरच नाही केलं काही डायरेक्ट 2 आलाय ना म्हणजे 2 नंबरला काय 0 1 2 म्हणजे 3 आहे ना मग तो 3 प्रिंट झालाय तिथं पण मग 0 more than 3 चं काय अच्छा ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. तू तशी म्हणते ना तसं तुम्हाला. सर सपोज जर का मी याला 4 केलं तर काय होईल आता? बोल. आता पण तो सेकंड ब्रॅकेटला जाणार का? लक्षात घ्यायचा. चाल काय देतो मी तर 2 दिलं होतं मला वाटतं. हां त्या जेव्हा तुम्ही असे पहिलं ब्रॅकेट मग तुम्ही सेकंड ब्रॅकेट मग थर्ड ब्रॅकेट घेत आहे तर पायथन कसं वर्क करतं त्याच्यामध्ये नीट लक्ष द्या आता. ठीक आहे. हां पहिले ह्या एक्झाम्पलला घेऊ मग आपण ह्या एक्झाम्पलला समजू. याच्यामध्ये पहिलं काय होतं 4 होतं बरोबर ना. या 4 मधलं कोणता डेटा हात लागणार आहे माझ्या सांगा याच्यामध्ये. 4 नंबरचा डेटा कोणता आहे? 4 पोझिशनवरचा डेटा कोणता आहे? तो ती 5 हां पूर्ण हे पूर्ण डबल हां पूर्ण टप्पल 5 पासून म्हणजे 11 पर्यंत ना. हां कारण त्या टप्पलच्या आतमध्ये टप्पल आहे पण 4 पोझिशनवरती तो पूर्ण डेटा आहे. मी पायथननी पण काय केला या डेटाला सिलेक्ट केलं सगळ्यात पहिले आणि आणलं असं पेस्ट केलं त्याच्या मेमरीमध्ये. ही झाली तुमची पहिल्या ब्रॅकेटची स्टेप. आता आपण जातोय सेकंड ब्रॅकेटकडे. काय आहे सेकंड ब्रॅकेटमध्ये? 4. आता तो 4 या ब्रॅकेटवरतीच अप्लाय करायचं बरोबर ना. तर सांगा काय या टप्पलमध्ये आता 4 पोझिशनवरती 9 10 11 आहे बरोबर. तर पायथननी काय घेतलं त्याला पण घेतलं साईडला. हां झालं तुमचं दुसरं ब्रॅकेट पण सॉल्व. आता कोणतं ब्रॅकेट राहिलं? तिसरं ब्रॅकेट. काय आहे तिसरं ब्रॅकेटमध्ये? 2. तर कोणतं आहे 2 याच्यामध्ये? 11. काय उरलं आता फक्त 11. दिलं त्यांनी 11 आपल्याला साईडला. सेम वर्किंग ह्याच्यामध्ये पण चालेल असं नाही वाटत तुम्हाला बरोबर ना. आता सांगा मला 0 पहिलं ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. 0 to 3 मधला डेटा मला साईडला घ्यायचा आहे. सांगा 0 to 3 मधला डेटा कोणता आहे? बोला 0 to 3. 1 2 3 4 1 2 3 4 येणार. 1 2 3 अरे बाबा 3 1 2 3 एवढंच डेटा घेऊन ना आणलं मी तो डेटा इथं. पायथननी पण घेतला तो डेटा. आता तो सेकंड ब्रॅकेट सॉल्व करणार. काय आहे सेकंड ब्रॅकेट? 2. अप्लाय करा तो सेकंड ब्रॅकेट याच्यावरती. काय डेटा येईल? काय आलं कळत आहे? तो फर्स्ट ब्रॅकेट बघतच नाही तो सेकंड ब्रॅकेट काढणार. काय द्यायचं आहे मग तो फर्स्ट ब्रॅकेट. असं काही लॉजिक नका लावत जाऊ. नेस्टेडचं वर्किंग समजलं आता. पायथन काय करतोय तुम्ही हे जे 4 4 2 करताय ना त्याच्या तुम्ही 4 4 2 दिलं तो पायथन काय करतोय पहिले 4 नंबरचं त्यांनी टप्पल उचलला त्याला साईडला घेतला मग त्याच्यावरती सेकंड ब्रॅकेटला अप्लाय केलं. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय 4 नंबरचा इंडेक्स नंबर दिलेला आहे ना तुम्ही तर करा याची इंडेक्सिंग 0 1 2 3 आणि 4 वरती काय परत अजून एक टप्पल आहे घ्या त्या टप्पलला पण साईडला. आता तिसरं ब्रॅकेट त्याच्यावरती अप्लाय करा. तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय 2 नंबर आहे तर सेकंड नंबर पण या टप्पलवरती अप्लाय. मग कोणतं होतं 11 होतं. आला 11. ही कन्सेप्ट समजलं तुम्हाला हे जे दाखवलं मी इथं? हो लक्षात आलं ना. म्हणून 0 to 3 आणि 2 दिल्यावरती काय झालं पहिले त्यांनी 0 to 3चा डेटा साईडला घेतला. कोणतं होतं 0 to 3चा डेटा? 1 2 3 आणि त्याच्यावरती कोण अप्लाय केलं? हा सेकंड ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट काय सांगतोय 2 नंबरचा डेटा बरोबर ना. 2 नंबरचा इंडेक्स नंबर कुठं इथं 1 to 3 मध्ये 3 पोझिशन आला तोच डेटा साईडला. समजतंय व्हेरिएशन्स नेस्टेड मधले? नोट डाऊन करा तुमचे पॉईंट्स आहेत. चला 2 मिनिटात शेवटचा प्रश्न लगेच पुढचा टॉपिक घेऊ.
जसं मी इथं तुम्हाला दाखवलं होतं, सॉल्व केलं होतं, सेम त्याच पद्धतीने तुम्ही पण करायचं. हा तुमचा क्वेश्चन आहे, तुमचं T2 इथं आहे. हा तुमचा प्रश्न. अरे हो, इथं बघून सांगा, टाईप काय करताय? काही लेट सांग मला कसं येईल लेट. तर या प्रश्नात मी वरच नाही तुझा. मी नाही जाणार, कशाला जाण करून. इथं येतो क्वेश्चन. सांग. हा तुमचा टप्पल आणि हा तुमचा क्वेश्चन. 0 ते 4 मध्ये 5, 6, 7 खाली टाकून ते 4 होईल. 5, 6, 7, 8 आणि नंतर मग 3 नंबरचा आहे मग इंडेक्स सिम्पल 5 पासून इंडेक्स येईल, मग 8 ला 3 नंबर इंडेक्स मिळतो. समजलं यश? काय नाही समजलं भाऊ आता तुला? बोल. हा प्रश्न दिलं होतं, हा प्रश्नाला काय नाही समजलं आता तुला? तू ही स्टेप फॉलो केली जी तुला दाखवली होती आता, ही तर समजलं होतं तुला? हा मग तसंच त्याला सॉल्व कर ना एकदा. चल पहिल्या ब्रॅकेटला सॉल्व करायचं. मला सांग पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय डेटा येईल? हा अरे पहिल्या ब्रॅकेटमध्ये इंडेक्स नंबर काय आहे? 4 आहे. तर 4 नंबरवरचा डेटा कोणता आहे? आता तो डेटा तर आहे ना भाऊ, बस सांग ना डेटा. 5, 6, 7, 8 येईल का फक्त? पुन्हा एक टपल येईल. त्या टपलच्या आतमध्ये अजून एक टपल येईल. या पूर्ण टपलचा इंडेक्स नंबर काय आहे? 4 आहे ना? हो नाही बोल. झिरो टू 4 आहे ना, आपण शेवटचं धरत नाही इंडेक्स. नाही रे, मी तुला अजून पण पहिलंच ब्रॅकेट विचारतो यश. हे बघ, ह्याचं उत्तर दे मला फक्त. दुसरा टप्पलचं आणि त्याच्या आतमध्ये अजून एक टप्पल आहे, ते अख्खं येणार. तो पुन्हा येणार. तो समजतोय तुला कसा आलाय? तो 4 नंबरचा डेटा आहे त्या टप्पल मधलं. चल आता हा पूर्ण टप्पल आला बरोबर. त्याच्यावरती आता दुसरं ब्रॅकेट अप्लाय होणार ना, तीच स्टेप आहे ना. तर काय आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये? 0:4. हा तर कोणकोणता नंबर आपण घेणार या पूर्ण टप्पल मधून? मग 5, 6, 7, 8 घेणार. हा आला तो डेटा तुझ्या समोर. आता त्याच्यावरती कोणतं ब्रॅकेट अप्लाय होणार? तिसऱ्या नंबरचा ब्रॅकेट अप्लाय होणार ना. थर्ड ब्रॅकेट अप्लाय होणार. थर्ड ब्रॅकेटमध्ये इंडेक्स नंबर कोणता आहे? इंडेक्स नंबर विचारलं मी. 3 नंबरवरचा डेटा कोणता आहे? 8 आहे, म्हणून 8 आला ना. नाही समजलं अजून पण? नाही नक्की ना? टपल मेथड्स. आता स्ट्रिंग मध्ये मेथड्स बघितले होते, आठवत आहे? काही 20-25 मेथड होते आपल्याकडे. अप्पर, लोअर, टायटल, कॅपिटलाइज, काउंट, स्ट्रीप, फाइंड, इंडेक्स. आहे ना सगळे लक्षात? काय विसरले? लक्षात असते. लिस्टमध्ये पण काही मेथड्स बघितले होते. हां अपेंड, एक्सटेंड, इन्सर्ट, पॉप, रिमूव्ह, क्लिअर. हां बरोबर ना, बघितलं होते तसे. कॉपी, अजून काय काय मेथड्स होते? लेंथ होतं, सम, मीन, मॅक्स तुम्हाला दाखवलं होतं. आठवत आहे ते सगळे? काउंट वगैरे. रिव्हर्स होतं. सेम तसंच टप्पलवरती पण आपल्याकडे मेथड्स आहेत.
पण टपलमध्ये फक्त दोनच मेथड आहे. पूर्ण टपलमध्ये फक्त दोनच मेथड आहेत. स्ट्रिंगमध्ये आपण 20-25 बघितले. मी तुम्हाला त्याच्यानंतर सांगितलं होतं अजून जाऊन तुम्ही एक्सप्लोर करू शकता, अजून तुम्ही 20-25 फाइंड आउट करू शकता. बरोबर. सेम लिस्टमध्ये काही 16-17 मेथड्स होते, ते तेवढेच होते जेवढे होते तुम्हाला सगळे शो केले. बरोबर. पण टपलमध्ये फक्त दोनच मेथड्स आहेत. का असं? कारण टपल इम्युटेबल आहे. टपल एकदा क्रिएट झालं की त्याच्यावरती आपण काही चेंजेस करू शकत नाही. बरोबर. सो त्याच्यावरती कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करणं पण काय वेस्ट ऑफ टाईमच आहे. तुम्ही काय ऑपरेशन परफॉर्मच नाही करू शकत. जर का कोणतं ऑपरेशन परफॉर्म केलं तर ओरिजिनल टपल तसंही रिफ्लेक्ट होणार नाही. काय ओरिजिनल टपल जसं क्रिएट झालेलं आहे तो तसंच पडून राहणार आहे. बरोबर. सो त्याच्यामध्ये फक्त दोनच मेथड आहे. एक आहे काउंट आणि दुसरा आहे इंडेक्स मेथड. काय करतो काउंट मेथड? लेंथ काउंट नाही बोल ना. आपण एखादा नंबर टाकला तर तो कोणत्या इंडेक्सवरती ते सांगतो ना. कोण सांगतोय असं? मी तर असं नाही शिकवलं. हो काय असतो काउंट मेथड? लिस्टमध्ये पण शिकलो आपण काउंट मेथड. सर डेटा किती वेळा आहे व्हेरिएबल नाही. चला प्रिंट कसा अप्लाय करतो मेथडला आपण? वैष्णवी मेथडला कसा अप्लाय करतो? माझ्याकडे काउंट मेथड आहे, मला अप्लाय करायचं आहे त्या T1 वरती. काय कसं अप्लाय करायचं? त्या टपलवरती अप्लाय करायचं. डेटा रिपीट करावा लागेल ना याच्यामध्ये. नाही आहे ना. ऑडिओ नव्हते ते हे झाले. ते फर्स्ट पासून जे होते ना 10 होते त्यातले काही नाही राहिलं. नंतर तुम्ही जे अपलोड केले त्याच्यातले 2-3 असतात. मला प्लेलिस्टची लिंक आज परत शेअर करतो. आज ग्रुपवरतीच पोस्ट करतो, त्याला फॉलो करा. बस झालं एवढे 5 मिनिट. सांगा आता काय येणार उत्तर? बोला. आलं काय तुमचं पहिलं मेथड काउंट. दुसरं काय इंडेक्स. काय करतो इंडेक्स? कोणत्या इंडेक्सला? काय डेटा रिलेटेड डेटा सांगतो का इंडेक्स नंबर सांगतो? डेटा सांगतो. बरोबर. आपण जो डेटा टाकणार त्याचा त्याची इंडेक्स नंबर इंडेक्स शो नंबर करणार. मग सांगायचं इंडेक्स नंबर काय? 5 ना 0 1 2 3 4 इथं पण 5 आहे ना. नाही फर्स्ट जो डेटा भेटतो ना त्याचा शो करतो. आता होणारच नाही ते इंडेक्स नाही. इंडेक्स काहीच नाही. काय नाही. 500 टाकलंय 500 इंडेक्स. काय करायचं 500 इंडेक्सचं मला? हा टाटा नाही. तरी काहीच नाही आलं. 500 पण नाही. स्क्रीनमध्ये शिकलोय आपण ते 2 मेथड्स दाखवले होते. एक होतं फाइंड मेथड, एक होतं इंडेक्स मेथड. सगळेच नव्हते का लेक्चरला? मी एकटं शिकवत होतो का? नव्हते.
फाइंडमध्ये तुम्हाला दाखवलं होतं जर का डेटा नाही सापडला तर तो -1 रिलीज करणार आणि इंडेक्स मेथड तुम्हाला एरर देणार नाहीच. काय आठवलं? काय करू मी परत पहिल्यापासून शिकू का सगळं? आम्ही revision. हे प्लेलिस्टची आज लिंक देतो. ते प्रिव्हियस व्हिडिओजचा अजून आवाज रिट्राईव्ह झालेला नाही आहे, पण ती मागचे काय 4-5 लेक्चरचे बघू शकता तुम्ही. हे सगळे पायथनचे माझे फाईल्स पण तुमच्यासोबत शेअर करतो. त्याच्यामध्ये सगळं कंटेंट आहे. मी प्रत्येक ह्याला हेडिंग देतो आहे हॅश करून. तुम्ही काय देताय माहीत नाही मला, पण माझे फाईल्स बघा, त्याच्यामधून रिव्हिजन करा. जे डेटा तुमच्याकडं प्रेझेंट नसेल त्याला तिकडं टाकून द्या तुमच्याकडं, पण व्यवस्थितपणे सगळे कन्सेप्ट रिवाईज करा. हे बेसिक कन्सेप्ट आहे, काहीच नाही आहे. मेथड्स म्हणजे असं काय लक्षात ठेवण्यासारखं होतं काय माहिती त्याच्यामध्ये. कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये बसा, मी आज परत सांगतोय, तुम्हाला बेसिकपासूनच चालू होणार आहे. कोण तुम्हाला डायरेक्ट ॲडव्हान्सला घेऊन नाही जाणार. कोणी तुम्हाला मशीन लर्निंगचा अल्गोरिदम राईट करायला नाही सांगणार आहे पहिल्या दिवशी. तो मशीन लर्निंगपर्यंत कधी जाणारच नाही जर का हे तुम्हाला पायथनचंच बेसिक त्याला सांगता नाही आलं. त्याला तिथंच समजलं यो कोण आहे. समोरच्या माणसाच्या जागी स्वतःला ठेवून बघा. तुमची कंपनी आहे, तुम्ही हायरिंग करताय असं समजा. तुम्ही देणार का कुणाला ज्याला हेच आलं नाही? तुम्हाला पण समजलं ना लगेच, याला काय उपयोगच होणार नाही मला. जाऊ पुढं. बाकी सगळे आता लेंथ फंक्शन आहे. लेंथ माहिती आहे तुम्हाला, पूर्ण टपलमध्ये किती डेटा प्रेझेंट आहे ते कॅल्क्युलेट करून द्या ना. सो सेम त्यालाच अप्लाय करतोय. नेक्स्ट आहे तुमचं मॅक्स मीन आहे. ठीक आहे, असे सगळे तुम्ही त्याच्यावरती अप्लाय करू शकता. अजून एक आहे 6 नंबरचा सम म्हणून. मला वाटतं याच्यात तो अप्लाय नाही होईल. आय थिंक एररच शो होईल आपल्याला. इंडेक्स 500ला एरर दिलं आहे, याला स्किप करू. T1 स्ट्रिंग आणि इंटिजर प्रेझेंट आहे ना त्याच्यामध्ये, या पूर्ण डेटामध्ये, म्हणून सम पण होणार नाही त्याचा परफॉर्म. तो इम्प्लिमेंट करण्यासाठी हे डेटा काढून टाका फक्त. आणि आता करा, तुम्हाला सम येईल, मिनिमम एलिमेंट येईल, मॅक्झिमम एलिमेंट येईल. ते सगळे असे फंक्शन्स तुम्ही परफॉर्म करू शकता. समजतंय ना? हे सोपे आहे. आता 7वा आहे, अजून एक आहे सॉर्टेड म्हणून एक आहे. ठीक आहे, सॉर्टेडचा काय अर्थ आहे? असेंडिंग टू डिसेंडिंग आणि डिसेंडिंग टू असेंडिंग करणं, बरोबर? काय आलेलीस तुम्ही याच्यामध्ये एक पॉईंट नोट डाऊन करा. सॉर्टेडमध्ये जेव्हा पण तुम्ही सॉर्टेड फंक्शनला यूज करणार टपलवरती, त्याचं डेटा सॉर्ट होणार आणि तुमच्यासमोर रिप्रेझेंट होणार लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये. कशाच्या फॉर्मॅटमध्ये? लिस्ट फॉर्मॅटमध्ये. नोट डाऊन करा. T1 काय टपल होता ना, T1 मध्ये डेटा कोणता स्टोर आहे? टपल, राईट? पण आउटपुट कोणत्या फॉर्ममध्ये आलंय? लिस्ट फॉर्मॅटमध्ये आलं. लक्षात घ्या, कारण ओरिजिनल टपल चेंज नाही होऊ शकत ना. डेटा सॉर्ट होतोय, पण ओरिजिनल टपल सॉर्ट होतोय का? नाही. त्यांनी फक्त ओरिजिनल टपलला घेतलंय, त्याच्यामधला डेटा सॉर्ट केलाय आणि तो जो सॉर्टेड डेटा आहे त्याला लिस्टमध्ये पुट करून तुमच्यासमोर रिप्रेझेंट केलंय. काय हे गोष्ट समजून घ्या. कळतंय? सर मला सांगा,
याला जर का मला डिसेंडिंग टू असेंडिंग मध्ये प्रिंट करायचं असेल तर कसं करणार? बाय डिफॉल्ट असेंडिंग टू डिसेंडिंग होत आहे, तर रिव्हर्स इक्वल टू ट्रू एक आर्ग्युमेंट असतो, कीवर्ड आहे रिव्हर्स इक्वल टू ट्रू. जर का तुम्ही सेट केलं हां तर त्या केसमध्ये डिसेंडिंग टू असेंडिंग तुमचा डेटा सॉर्ट होणार. झाला डिसेंडिंग टू असेंडिंग, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट नंबर, त्याच कन्सेप्ट आहे ना असेंडिंग डिसेंडिंगचा. नोट करा, सॉर्टेडची ती लाईन नोट करा. जर का तुम्ही टपलवरती सॉर्टेड फंक्शनला अप्लाय करताय तर डेटा सॉर्ट होईल, पण तो जो डेटा सॉर्ट केला आहे पायथननी तो लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट होईल, लिस्टमध्ये स्टोअर करणार पायथन. ओरिजिनल टपल नाही चेंज होत ना. सपोज जर का मी तो ओरिजिनल टपलला हे केलं, प्रिंट केलं T1, तर मला T1 जसं आहे तसंच भेटणार. हे बघा, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे कारण तो टपल चेंज नाही होते. बघा टपल कसं आहे त्या फॉर्मॅटमध्ये, पण डिसेंडिंग टू असेंडिंग कन्व्हर्जन पण झालं आहे आणि लिस्ट फॉर्मॅटमध्ये तो सेव्ह पण झाला. कळत आहे ना? तसं ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे पण तरी शो करतोय कारण तो कन्सेप्ट असं मी राईट नाही केला अजून. टपल इम्युटेबिलिटी म्हणजे टपल आपला काय चेंज नाही होऊ शकत. ओरिजिनल टपलमध्ये आपण कोणताच डेटा चेंज नाही करू शकतो, ॲड नाही करू शकतो, रिमूव्ह नाही करू शकतो, तर कोणतेच ऑपरेशन त्याच्यामध्ये परफॉर्म नाही होऊ शकत. सो सपोज जर का मी काय देतोय T1 पोझिशन नंबर 0 इक्वल टू करून सेट करतोय 100, मला सांगा काय होईल? आणि मी प्रिंट केलं T1ला, बोला काय होणार? काय शो करणार? एरर. काय एरर शो करतोय? कारण आपण टपलला चेंज करू शकत नाही. मी डायरेक्ट चेंज करतोय ना ओरिजिनल टपलला. मी डायरेक्ट काय देतोय T1 मध्ये जो टपल आहे त्याच्या 0 इंडेक्सवरती जो पण डेटा आहे त्याला रिमूव्ह करा आणि काय पुट करा त्याच्या जागी 100ला पुट करा. असंच माझं स्टेटमेंट आहे. हाच कन्सेप्ट जर का लिस्टवरती अप्लाय केलं तर डेटा चेंज होईल. ओरिजिनल लिस्टमध्येच डेटा चेंज होऊन जाईल डायरेक्ट, कारण लिस्ट आपलं म्युटेबल, पण टपलमध्ये तो होणार नाही. पण सपोज जर का तुम्हाला टपलला चेंज करायचंच आहे, तुम्हाला जर का टपलला बदलायचंच आहे तर काय करावं लागेल? परत एकदा T1ला डिफाईन करावं लागेल, तोच सेम व्हेरिएबल, आणि त्याच्या आतमध्ये तुमचा जो नवीन टपलचा डेटा असेल त्याला पुट करावा लागेल. सो T1 व्हेरिएबलमध्ये हा टपल स्टोर राहील का? आता हा टपल राहील का? नाही, हा टपल राहणार. याच्यामध्ये मी आता न्यू डेटा देणार. काय माझा न्यू डेटा? सपोज हा. सो जेव्हा मी T1ला प्रिंट करणार तर T1 मध्ये कोणता टपल येईल? ॲपल बनाना मँगो ग्रेप्सवाला टपल येईल, ज्याच्यामध्ये हा डेटा प्रेझेंट आहे, हा टपल येणार. सो माझा टपल इथं ओव्हरराईट झालं आहे फक्त, बरोबर. पण टपल चेंज हे नाही करू शकत. मला परत एकदा व्हेरिएबल तोच डिक्लेअर करावं लागलं, त्याच्यामध्ये मी डेटाला चेंज केलं. सपोज जर का मला ह्याच्यामध्ये काही डेटा ॲड करायचा आहे तर परत T1 इक्वल टू हा सगळं टपल मी ॲज इट इज कॉपी करून घेणार पहिले आणि मग कॉमा देऊन परत माझा जो डेटा आहे त्याला राईट करणार. हा एकच वे तुमच्याकडं की तुम्ही टपलला परत ओव्हर राईट करू शकता, पण एकदा की टपल राईट झालं त्या टपलला चेंज नाही करू शकत, बरोबर ना? सो टपल इम्युटेबिलिटी, तर हा गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा T1ला प्रिंट करणार पहिलं टपल काय होतं तुमचं? 1 2 3 4 5 5. आता टपल काय झालं तुमचं? ॲपल बनाना मँगो आणि ग्रेप्स झालं ओव्हरराईट तुमचं व्हेरिएबलचा डेटा. कळतं यश? इम्युटेबिलिटी, ओरिजिनल टपल चेंज नाही होणार.
बाकी संपलं आहे टपल. आता तेच ऑपरेशन्स आहे सगळे. टपल कन्कॅटिनेशन. कन्कॅटिनेशन काय होतं? लिस्टमध्ये केलं, स्ट्रिंगमध्ये केलं. हां, दोन स्ट्रिंग जोडणे, दोन लिस्ट जोडणे, तर इथं दोन टपल जोडू आपण, बरोबर ना? काय देणार? प्रिंट T1 प्लस T2. कन्कॅटिनेशन कसं परफॉर्म करतो? बाय युझिंग प्लस ऑपरेटर. काय होणार इथं? एकच टपल क्रिएट होईल. झालं एक टपल क्रिएट. पहिला टपल काय? ॲपल, बनाना, मँगो आणि ग्रेप्स. दुसऱ्या टपलमध्ये काय? पायनॅपल आणि ऑरेंज. ते सगळं मिक्स झालं. आला इथं डेटा तुमचा एकच लिस्ट, एकच टपलमध्ये. सॉरी, सेम आहे टपल रिपिटेशन. टपलचं रिपिटेशन कसं होईल? कोणत्याही ऑपरेटरचं यूज करायचं? स्टार ऑपरेटर. काय होईल याचा अर्थ? तो T1चा जो डेटा आहे तो 3 वेळेस माझ्यासाठी रिपीट होईल. पहिल्यांदा पूर्ण ॲपल ते ग्रेप्सपर्यंत येईल, परत कॉमा ॲपल ते ग्रेप्स, परत कॉमा ॲपल ते ग्रेप्स. किती वेळा असं? 3 वेळेस. आलं? हे लिस्ट फॉर्मॅटमध्ये नाही आलं. हां, म्हणजे आता ओरिजिनल डेटा काय आहे त्याच्यामध्ये फक्त ॲपल, बनाना, मँगो, ग्रेप्स एवढंच. हां. पण आपण त्याच्यामध्ये आता इंटू 3 केलेले ते असं लिस्टमध्ये नाही आलं. लिस्टमध्ये काय येईल? आपण टपलला रिपिटेशन करतोय तर टपलमध्येच येईल. तिथं जर का लिस्ट असते, T1मध्ये जर का लिस्ट असती तर लिस्टमध्ये डेटा आला असता. तिथं जर का स्ट्रिंग असतं तर स्ट्रिंगमध्ये डेटा आला असता. आता टपल आहे तर टपलमध्येच डेटा येईल ना 3 वेळेस रिपीट होईल. अजून काय बघितलं होतं आपण? टपलवरती मेंबरशिप ऑपरेटरला कसं ॲप्लाय करायचं? टपलवरती मेंबरशिप ऑपरेटरला कसं ॲप्लाय करू शकतो? काय अशा पद्धतीने. काय याचा अर्थ? काय दिलं मला आउटपुट? मग आहे का? मग काय येईल आउटपुट? मागच्या वेळेस का 0 आला? असं होणारच नाही. मेंबरशिप इन ऑपरेटर येतो ट्रू आणि फॉल्समध्येच आउटपुट देणार. तो का 0 आणि 1 मध्ये देईल? काय वाटतंय ते? त्याला 0 मध्ये करू शकतो आपण. कसं करू शकतो? बरोबर. त्याचा आउटपुट 0 मध्ये करायचं असेल तर कसं करायचं? सॉरी, 1 मध्ये करावं लागेल ना. ट्रू आपलं 1 आहे ना, तर बोला 1 मध्ये कसं करू? पायनॅपल द्या टाकून. पायनॅपल T1 मध्ये नाही आहे ना. अरे 0 येईल ना, 1 थोडी येणार आहे. झिरो वर आणायचं. पायनॅपल म्हणजे ट्रू आहे ना, ट्रूच्या काय ऐवजी चाललंय? 1 शो काय मी काय म्हटलं? ऐकलं शो होतं? करायचं आहे ना. नाही, इथं याचा आउटपुट काय येणार यश? हे सांग. याचा आता ट्रू आलेला आहे. हा, तर ते ट्रू नाही दिसला पाहिजे. ट्रूच्या जागी 1 दिसला पाहिजे. चला अश्विनी, मला सांग त्याचा आउटपुट काय येतोय? ट्रू येतोय ना? काय आउटपुट स्क्रीनवरतीच येतोय. हा, त्या ट्रूला मला 1 मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करू? द्या तोपर्यंत मला उत्तर, मी पुढचा कन्सेप्ट मांडतो. पुढचा कन्सेप्ट टपल लूप, म्हणजे टपलवरती लूप. टपलमध्ये पण तुम्ही लूपला इम्प्लिमेंट करू शकता. चला, हेच आउटपुट सांगा, मग तुमचं ते करत बसा. काय येईल याचं आउटपुट? एका बरोबर आलं. म्हणजे तुम्ही टपलवरती पण फॉर लूप चालू शकता. मान्य? चला, 2 क्वेश्चन आहे. याला
1 मध्ये करायचं आहे आणि सेम आपण लिस्टमध्ये केलं होतं, सगळे डेटाला अप्पर केसमध्ये कन्वर्ट केलं होतं आणि टपलमध्ये स्टोअर केलं होतं. करा परत एकदा. 2 क्वेश्चन दिले. पहिले तर मला ह्याचं सांगायचं आहे, या ट्रूला मला 1 मध्ये कसं करू, आणि दुसरं मला सांगायचं आहे की T1 मध्ये डेटा काय आहे, ॲपल, बनाना, मँगो आणि ग्रेप्स 4 डेटा आहे. टपलच आला पाहिजे माझ्यासमोर परत एकदा, पण त्या टपलमध्ये जो डेटा असेल तो कोणता असेल, अप्पर केस फॉर्मॅटमध्ये असेल. हां करा. इथंच आपलं टपल तुमच्या 2 क्वेश्चन सोबत संपतोय. एकच आहे, सॉरी, एक कन्सेप्ट राहिलं, टपल अनपॅकिंगचं. लिस्ट अनपॅकिंगचं कन्सेप्ट लक्षात आलं होतं सगळ्यांच्या? हां, सम तसं टपल अनपॅकिंग पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो ते एक बघू, तुमचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यावरती मग आपण सेट करत जाऊ. ही लिस्ट आहे T1 ची. सांग पहिला प्रश्न. फक्त एक लाईनचा कोड होतं ते. दुसरं झालं का? तुम्ही हुशार आहे. तुम्ही दुसरं पहिलं केलं असं. ओम नाही, काय नाही. अरे तुम्ही लिस्टमध्ये अप्पर केसमध्ये नव्हतं केलं का? दोन दिवस पहिले कन्सेप्ट झाले असतील आणि लिस्टमध्ये काय रिॲक्शन देतोय. लिस्टमध्ये पण तुम्हाला सेम क्वेश्चन होता ना, डेटाला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचं. सेम टपलमध्ये करा आता.
अजून काय बोलते काय नाही. हां हा एक एक्झाम्पल होतं, याचं आउटपुट ट्रू येत होतं. मी सांगितलं इथं 1 आला पाहिजे बरोबर. आणि एक होतं तुमच्यासाठी, हा टपल आहे T1मध्ये, तर त्या टपलमधल्या सगळ्या डेटाला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावा, पण क्वेश्चन सॉल्व करायचे पहिले.